स्वतःच्या अंतःकरणामध्ये त्या अंतरीच्या अंतरात्म्यावरती आलेले आवरण आहेत. आणि ते आवरण जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या खऱ्या स्वरूपापर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही. मुद्दा लक्षात घ्या, आपणच परब्रह्म आहोत. प्रत्येक जीवामध्ये तो आत्मा आहे. मग तो आत्म्याचा प्रकाश सिद्ध करण्याचं, साध्य करण्याचं काम सिद्ध पुरुषांचं असतो. आणि जोपर्यंत साधकाचा सिद्ध अवस्था येत नाही, लोक साधक पण व्हायला तयार नाही, तर सिद्ध कधी होणार? आणि जे आपल्याला या ग्रंथांमध्ये, वाङ्मयांमध्ये जेवढे सिद्ध पुरुषांच्या आपल्याला कहाण्या ऐकायला मिळतात ते स्वयंसिद्ध होते. म्हणजे स्वतः त्यांनी आपल्या आतमध्ये असलेल्या परमतत्वाला, त्या परमात्म्याला त्यांनी काय केलं? प्रगट केलं. त्या आतल्या तत्वाशी ते एकरूप झाले, अंतर्मुख झाले. 12 15 14 हजार वर्ष तपश्चर्या केली त्या लोकांनी. कशासाठी केली? आपल्याच प्रकाशाशी एकरूप होता ते प्रकाशमान झाले. जोपर्यंत आपण स्वतः सिद्ध होत नाही, समर्थ रामदासांनी लिहिले की नाही, आपण वस्तू स्वतः सिद्ध. आपणच आहोत. आत्मा, प्रत्येक माणूस हा आत्मा आहे. आपण वस्तू म्हणजे आत्मा. आपण वस्तू स्वतः सिद्ध आहे. आपण प्रत्येक माणूस हा सिद्ध आहे. येथे नाही देह संबंध. मग आपण जर सिद्ध आहोत तर आपल्याला ती सिद्ध अवस्था का मिळत नाही? आपण बद्ध का आहोत? येथे नाही देह संबंध म्हणजे देहामध्ये असलेला अहंकार आपला जात नाही. देहामध्ये असलेला मीपणा आहे. सगळ्या कामाचं श्रेय स्वतः माणूस घेतो. असं समजत नाही की माझ्याकडे असलेला तो परमात्मा, ते परमात्मा तत्व माझ्याकडे आहे आणि ते माझ्याकडनं करून घेतो, म्हणजे भगवंतच माझ्याकडनं करून घेतो, असा भाव कोणाचा होत नाही. नाहीतर आपण प्रत्येक माणूस हा सिद्धच आहे. आपण वस्तू स्वतः सिद्ध. येथे नाही देह संबंध. देहाचा काही संबंधच नाही इथे. पण पापराशी होती दग्ध येणे रीते. आपणच परब्रह्म आहोत असा जर भाव झाला आणि देह भाव तुमचा गेला, पाप राशी होती दग्ध. पापाच्या राशीच्या राशी असतील तर तुमच्या जळून जातील. पाप राशी होती दग्ध, पापाच्या राशीच्या राशी जळून जातील. येणे रीते म्हणजे अशा प्रकारे तुमचा भाव झाला तर पापाच्या राशीच्या राशीच तुमच्या निघून जातील. स्वतः लिहिलं बरं का रामदास स्वामींनी, आपण वस्तू स्वतः सिद्ध. येथे नाही देह संबंध. पापराशी होती दग्ध येणे रीते. अशा प्रकारे प्रत्येकाने स्वतःला आपण परमात्म तत्व आपणच आहोत, ते परब्रह्म अहम ब्रह्मास्मी, ते परब्रह्म मी आहे, असा जर तुमचा अंतरीचा भाव तयार झाला तर सिद्ध व्हायला काहीच वेळ लागत नाही. तिथल्या तिथेच सगळं आहे. आता ह्या अध्यायामध्ये हेच सांगितले बघा. अध्याय काय सांगतो की जिस घट सुमिरन राम को सो नर मुक्ता जाय. काय सांगतात? जिस घट सुमिरन राम को सो नर मुक्ता जाय. म्हणजे ज्या घटामध्ये राम वास्तव्याला आलेला आहे आणि रामच आपल्याकडनं काम करून घेतो. हृदयस्थो नारायण. काय सांगतात? हृदयस्थो नारायण म्हणजे भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे आणि त्याचं ध्यान कोणीच करत नाही. जिस घट सुमिरन राम को. घट म्हणजे प्रत्येक देह. त्या देहामध्ये असलेला तो राम, ज्या देहाने आपल्या आतमध्ये असलेल्या त्या रामाचं भजन केलं, सो नर मुक्ता जाय.
सो नर मुक्ता जान. म्हणजे काय? तो तो माणूस मुक्तच आहे हो. मुक्त कोण आहे? की ज्याने आपल्या हृदयरूपी भगवंतामध्ये हृदयस्थ असलेल्या नारायणाचं हृदयामध्ये असलेल्या तैसा हृदयामध्ये रामो. ज्ञानोबा सांगतात की नाही, हृदयामध्ये राम आहे. आणि त्या रामाचा भजन ज्यांनी केला, जिस घट सुमिरन राम, जिस घट सुमिरन राम को सो नर मुक्ता जान. तो मुक्तच आहे, पण आपण आपल्याच रामाचं भजन करत नाही. आपण ध्यानाला बसलो की अनेक प्रकारच्या देवतांची आपण पूजा करत बसतो, मानस पूजा. ह्या तीर्थाला जा, त्याचा ध्यान करा. अनेक प्रकारचे आपल्याकडे देव तयार झालेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आपण गेलो की आपण त्याचाच ध्यान करतो. पण ज्या शक्तीवर आपण ते ध्यान करतो, ती शक्ती प्रत्येक जीव विसरलाय, प्रत्येक माणूस विसरलाय. आणि इथं भक्तिमार्गात घोटाळा होतो. आपल्याकडं स्वयंभू आपल्याकडे ती शक्ती आहे. आणि ज्याने आपल्या आतमध्ये असलेल्या रामाचं भजन केलं नाही, तो मुक्त होऊ शकत नाही. सरळ लिहिले की नाही? गुरु नानक म्हणतात, जिस घट सुमिरन राम को सो नर मुक्ता जान. ज्या देहरूपी घटामध्ये राम वास्तव्याला आलेला आहे, त्याचं आपण भजन केलं तर आपण मुक्तच आहोत. मग आपण बद्ध का होतो? तर आपण इतर काय काय आपण आकृत्या तयार करतो, कसले कसले आकार आपण तयार करतो आणि त्या आकारामध्ये आपण अडकतो. कारण देव तर निराकार आहे, देव तर निर्गुण आहे, निरावयव, त्याला अवयवच नाही. निर्लेप आहे, तो कशाला लिप्त होत नाही. तो कशामध्येच अडकत नाही देव. मग तो देव कोणता? तर तो देव आपल्या आतमध्ये असलेला अंतरीचा अंतरात्मा आहे. आणि त्या अंतरात्म्याचं भजन करता करता आपण त्याच्याशी एकरूप होऊन, माऊली हेच सांगतो आपल्याला, माऊलीने आपल्याला हेच लिहिले की नाही? ते जडजडा ते विरवतू, भ्रुलतामध्ये संचरतू, जैसा घंटानाद लयस्तू, घंटेसीच होय का झाकली या घटीचा दिवा, नेनी जे काय झाले किंवा या रीती पांडवा जो देह ठेवी, तो केवल परब्रह्म तया परमपुरुषायसे नाम, तो माझे निजध्याम होऊन ठाके. कोणाचं ध्यान करायला सांगितलं? आपल्याच अंतरीचं अंतरात्म्याचं ध्यान सांगितलं. माऊलीने स्पष्ट लिहिले याच्यामध्ये, तुम्ही व्रत नियमन करावे, तुम्ही शरीरात न पिडावे, तुम्ही दुरी कही न वचावे तीर्थ असे गा. बघा, तीर्थाला पण जाऊ नका सांगितलंय. मग काय करावं सांगितलंय? तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे. म्हणजे आपल्याकडे जो अखंड आपला हरिनाम चालू आहे, जो श्वास आपला जातो येतो, त्याच्यावरती राहून आपल्याला ध्यान करायला सांगितले. 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सगळ्या संतांनी आपल्याला हेच सांगितलंय. पण आपल्याला कळत का नाही? याला कारण आपल्याला अनुग्रह जो दिलेला आहे, अनुग्रहाच्या माध्यमातून प्रत्येक संतांनी एकामेकाच्या डोक्यावर हात ठेवून अनुग्रहित झालेले आहेत, प्रत्येक संत. आणि आपल्याला जर कोणाचा आशीर्वाद मिळाला नसेल डोक्यावर हात ठेवण्याचा, तर हे ज्ञान कळणार नाही. मग अनुग्रहित ताबडतोब व्हायला पाहिजे. आपण अनुग्रहित झाल्याशिवाय हे ज्ञान कळत. आणि ज्यांना ज्यांना अनुग्रह आहे त्यांना लगेच कळतं, ते लगेच आतमध्ये येतात. आता आपण या ज्ञानेश्वरी अध्याय 8 ब्रह्माक्षर निर्देश योग आणि त्यातली ओवी क्रमांक काल आपण 134 पर्यंत आलेलो होतो. आणि आता 135 ओवीमध्ये आपल्याला पदार्पण करायचं. वरचील देहाची गवसणी फेडूनी
वरचील देहाची गवसणी फेडूनी आहाच अहंकाराचे रज झाडूनी शुद्ध वासना निवडूनी आपण पा मेळवी वरचील देहाची गवसणी फेडूनी. बघा काय सांगतात की आत्म्यावरील देहरूपी गवसणी काढून, आता मी तुम्हाला तोच विषय सांगितला की आत्म्यावरती काय, आत्म्यावरती देहरूप गवसणी काढून अहंकाराचा धुराळा झाडून. बघा आत्म्यावरती म्हणजे देहबुद्धीच्यामुळे आपल्याला प्रत्येक माणसाला परमात्म तत्वापर्यंत जाता येत नाही. याला कारण त्याची आलेली देहबुद्धी. जोपर्यंत देहबुद्धी जात नाही, म्हणून समर्थांनी सोप्या भाषेत लिहिलंय की देहबुद्धीची आत्मबुद्धी करावी आणि सदा संगती सज्जनांची धरावी. सरळ लिहिले बघा. देहबुद्धी आपल्याला आत्मबुद्धी करायची असेल तर संतांची संगत धरावी लागेल, आणि ती पण कायमची, मरेपर्यंत संगत धरावी लागेल. नाही तर आपण 5-25 दिवस संतांच्या बरोबर गेलो आणि नंतर संगत सोडून दिली, परत आपण त्या संसारामध्ये अडकणार. आणि मरेपर्यंत आपल्याला संतांची संगत मिळायला पाहिजे. जोपर्यंत आपल्या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत संतांची सेवा करावी लागेल. म्हणून काय, वरचील देहाची गवसणी म्हणजे आत्म्यावरील देहरूप गवसणी काढून, म्हणजे मिथ्या खोटा अहंकाराचा धुराळा झाडून. अहंकार आपल्याकडे आहे तो खोटा आहे. अहंकार देहाकडे आहे, आत्म्याकडे अहंकार नाहीये. म्हणजे जोपर्यंत आपल्याकडं अहंकार आहे तोपर्यंत आपण देहबुद्धीवरच आहोत. म्हणून अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. एकदम साध्या सोप्या भाषेत तुकोबाराने लिहून ठेवलंय. पण आपल्याला त्याचा अर्थ कळेल कधी? आपण तसं झालो तर, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तुकोबारासारखं झालो तर आपल्याला कळेल, नाही तर कसं कळेल? आहाच अहंकाराचे रज झाडूनी म्हणजे अहंकाराचा धुराळा आपल्या अंतःकरणावर आलेला आहे. तो धूर, अहंकाराचा धूर आहे, धूळ आहे आपल्याकडे अहंकाराची, ती आपल्याला झाडून काढायला लागेल. शुद्ध वासना निवडूनी आपण पा मेळवी. मग काय होतं तर झाडून काढून काय तर भगवत प्राप्तीच्या वासनेने त्याला मद्रूप करतो. भगवत प्राप्तीच्या वासनेने. मग भगवंताची प्राप्ती आपल्याला होण्यासाठी त्या भगवंताशी एकरूप व्हावं लागेल. भगवंताशी एकरूप झालो, मद्रूप झालो त्याच्यामध्ये. जर भगवंताच्या भजनामध्ये आपण मद्रूप झालो, म्हणून लिहिलं की नाही 9व्या अध्यायामध्ये, तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे का ते. तू मन हे मीची करी म्हणजे तुझं मन, भगवंत सांगतो अर्जुनाला, तुझं मन माझ्या भजनामध्ये मद्रूप कर, माझ्या भजनामध्ये रममान हो. सगळ्यावरती एकच रामबाण उपाय आहे आणि तो म्हणजे भजन आहे. जोपर्यंत आपण भजन करत नाही, ध्यान करत नाही, भजनानंदामध्ये जात नाही, तरच आपल्याला हे कळेल. अन्यथा कळणार म्हणजे तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी. तुझं मन, अर्जुनाला सांगतो भगवंत, तुझं मनच मला देऊन टाक. किंवा मन कसं द्यायचं तर माझी या भजनी प्रेम धरी, मी दिलेलं भजन कर. भगवंताने श्रीगुरूने दिलेलं आपण भजन केलं, श्रीगुरूने दिलेलं नाम आपण जपायला सुरुवात केली, तर आपलं मन त्या नामामध्ये मद्रूप होईल. आणि नामच हे परब्रह्म आहे. नाम परब्रह्म वेदार्थ आहे. 10वा अध्याय सांगतो आपल्याला विश्वरूप दर्शन. मग नामच परब्रह्म आहे. मग आपण त्या नामाशी एकरूप झालो, संपूर्ण आपलं जे काय आहे ते आपण नामामध्ये समर्पित केलं आणि आपण मोकळं होतो.
मग आपण मोकळं का होत नाही? तर सगळं केलेलं काम आपण काय करतो? आपल्याकडे घेतो आणि म्हणून आपल्याला त्रास होतो. मी सगळीकडे मी केलं, असं केलं तर त्याचा आपल्याला त्रास होतो. आणि हे काम माझ्याकडनं भगवंतानी करून घेतलं असा जर तुमच्या मध्ये भाव तयार झाला तर तुम्ही मोकळे होता. शुद्ध वासना डुंडुणे आपण पा मिळवी, म्हणजे भगवत प्राप्तीच्या वासनेने त्याला मद्रूप करतो. भगवंतानी इथं सांगितलंय की बघ, तू 5 पावलं माझ्या पुढं मला भेटण्यासाठी तर 5 पावलं आला, तर मी 50 पावलं तुझ्यासाठी. आणि भगवंत करतो बरं का. इथं ते सांगायचं आपल्याला की भगवंतानी सांगितलंय की तुम्ही थोडं तरी माझ्याकडे येण्यासाठी, मला भेटण्यासाठी जरा जरी तुम्ही इच्छा केली आणि ती इच्छा केल्यानंतर काय 5-50 पावलं तुम्ही माझ्यासाठी चाललात, तर मी 1000 पावलं पुढं तुमच्यासाठी येईन तुम्हाला भेटण्यासाठी. पण मनुष्य भगवंताला भेटायची इच्छाच करत नाही हो. कुठल्याच माणसाला असं वाटत नाही की आपल्याला मोक्ष मिळावा. मोक्षाचं वाटेला कोणीच जात नाही. जे आपली रोजची पूजा ते करतात आणि आपलं काम चालू असतं. आणि संसारातली इच्छा मात्र माणूस हजारो करतो. दिवसाला एका सेकंदाला कितीतरी इच्छा करतो माणूस, भिकाऱ्यासारखा. सेकंदाला भगवंताकडनं काय काय मागतो. प्रत्येक सेकंदाला भगवंताकडनं काहीतरी सारखा मागत असतो. असा माणूस कोण आहे? देहबुद्धी भिकारडी आहे माणसाची. ही देहबुद्धी आहे ना, हीच माणसाला भिकारी बनवतो. आणि तीच देहबुद्धी जर भगवत स्वरूपाशी एकरूप झाली तर आपल्याकडनं कोणत्याच प्रकारची आसक्ती आपल्याला राहत नाही. कारण माझा सर्व काही माझा जो काय दिनचर्या आहे किंवा माझ्याकडनं जे काही कर्म होतात ते मी करत नसून भगवंत माझ्याकडनं करून घेतो आणि मी भगवंताचं भजन करतो. सोपा बरं का. सोपे वर्म आपल्याला भगवंतानी संतांनी सांगून दिलेत. सोपे वर्म आहे, पण वर्माचं आहे. काय आहे वर्माचं? म्हणजे काय की आपण जी कामं करतो ते आपल्याकडनं भगवंत करून घेतो असा भाव आपला व्हायला पाहिजे. आणि तो भाव जर आपल्याला झाला नाही तर आपण देहबुद्धीवर येतो. आणि भक्ता तरी देही विशेष एक बंकीचा ठाव नाही, म्हणून आभेरू करता काही वियोग ऐसा न वाटे. आणि भक्तालाही देहाचे ठिकाणी ऐक्य वाटत नसल्यामुळे बघा, भगवंताचं भजन करता करता भक्ताला पण भक्ताची देहबुद्धी पण भजनानंदामध्ये गेल्यानंतर देहबुद्धी आपोआपच बाजूला होते. भक्तालाही देहाच्या ठिकाणी ऐक्य वाटत नसल्यामुळे म्हणजे देहापासून तो काय करतो? वेगळा होतो देहबुद्धीपासून. आणि भगवंताच्या नामामध्ये तो एकरूप होतो. त्याचा त्याग करताना म्हणजे देहबुद्धीचा त्याग करताना त्याची व आपली ताटातूट होते असे वाटत नाही. थोडक्यात काय सांगतात की जो भजनानंदामध्ये गेला, ज्याने अखंड चिंतन विठोबाचं केलं, तर त्याला देहाची आसक्ती राहत नाही. आणि अंतकाली देह ठेवताना देहापासून आपण आपली ताटातूट होते असंही वाटत नाही. का वाटत नाही? का वाटत नाही त्याला? कारण एकच आहे की तो अखंड चिंतन भगवंताचं करतो. जो साधक असेल, जो सिद्ध पुरुष असेल, जो सर्वसामान्य माणूस असेल, त्याने पण आपलं संपूर्ण जे काही ओझं आहे ते भगवंतावर टाकलं आणि आपण कर्म करत राहिलो तर कुठल्याच माणसाला त्रास होत नाही. पण ज्यांनी हे आपल्याकडे घेतले, मीपणा केला ज्याने, मग तो देहबुद्धीवर येतो. आणि देहबुद्धीचा नरा थोर चिंतेचा आडधरा, संकल्प विकल्पाचा मारा, देहबुद्धी अनिवार्य. देहबुद्धी म्हणजे काय? ऐकून घ्या. देख दीपाच्या मिलनापाशी केवळ दुःख पतंगाशी, तरी आलिंगन द्यावे तैसी देहबुद्धी. देख दीपाच्या मिलनापाशी
केवळ दुःख पतंगाशी. पतंग असतो माहिती आहे का, तो काय करतो, दिव्यावर काय करतो, झपके मारतो. सारखे त्या दिव्यावर जाऊन आपटतो आणि आपटून आपटून त्याच्यामध्येच मरतो. तसं देहबुद्धी काय करते, देहबुद्धी विषयांच्या मागे जाते आणि विषय भोगता भोगता देहबुद्धी अजून वाढत जाते, अजून वाढत जाते आणि आत्मतत्वाकडे येत नाही. तो देख दीपाच्या निलनापाशी केवळ दुःख पतंगाशी, तरी आलिंगन द्यावे तैशी देहबुद्धी. बघा तो दीपावर काय करतो, आपटून 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 स्वतःचे डोळे फोडून मरतो तो कीटक. तशी आपली अवस्था आहे देहबुद्धीची. तैशी देहबुद्धी. तो दीप उदाहरण दिला त्यांनी, दीपाचं म्हणजे त्या कीटकाचं उदाहरण दिला की तो त्या लाईटच्या याच्यावर प्रकाशावर आपटून आपटून स्वतःला मारून घेतो. तसं आपण काय करतो, विषयांवर आपण विषयांमध्ये जाऊन माणूस आपल्या आत्मतत्वाला विसरून तो विषय भोगाकडे जो वळतो तो स्वतःचाच घात करतो त्या कीटकासारखा. म्हणून इथं काय सांगता, आणि भक्ता तरी देही विशेष एक बनकीच्या ठाव नाही, म्हणून आभिरू करता काही वियोग ऐसा न वाटे. म्हणून जो भक्त असतो, जो खरा भक्त असतो, त्याला अंतकाली देह ठेवताना अजिबात त्रास होत नाही. का, आणि देहावरनं असलेली आपली आसक्ती सोडताना त्याला त्रास होत नाही. का, कारण तो अगोदरच जिवंत असतानाच त्या भगवंताशी एकरूप झालेला असतो. म्हणून समर्थ रामदास लिहितात, देहीच विधेयी होणे. देहामध्ये असतानाच विधेय स्थितीला जायचं आपल्याला, करून काहीच न करणे. जीवमुक्ताची लक्षणे जीवमुक्त जाणते. बघा, मुक्त जिवंतपणे असतानाच आपण मुक्त व्हायला पाहिजे. आणि आपण जर जिवंतपणे असतानाच मुक्त झालो नाही आणि आपण त्या सगळ्या वासना घेऊन शेवटच्या टोकापर्यंत आपण गेलो, पर्यान कालाच्या वेळेला म्हणजे अंतकालाच्या वेळेला, देह ठेवण्याच्या वेळेला जर आपल्याकडे वासना असतील तर मग आपण प्रत्येक जीव हा परत परत जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकला जाईल. आणि म्हणून ज्ञानोबाने आपल्याला जे काय आपल्याला दिलेलं आहे ह्या श्लोकामधून, की तुम्ही थोडी तरी भक्ती करा देवाची. जरा जरी तुम्ही भक्ती केली आणि भक्ती करता करता आपली देहबुद्धी निघून गेली, देहबुद्धीच आपल्याला त्रास देतो बरं का. साधनेला, पूजेला, व्यापार करताना सगळीकडे आपल्याला देहबुद्धी त्रास देतो. मी आणि माझे, मी आणि माझे, मी आणि माझे, वास दुसरं काहीच नाही. मी आणि माझे भ्रांतीचे ओझे. ही भ्रांती आपली की सगळा माझा आणि मी आणि माझा आहे, ही आपली भ्रांती आहे. ही भ्रांती आपली निघून जात नाही. म्हणून सद्गुरू काय करतात, या भ्रांतीपासूनच बाहेर काढतात. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले आणि आत्मस्वरूपी घातले, रोवनिया हरोनिया. श्री गुरूंचं काम काय करतात, सर्व प्रकारच्या भ्रांतीपासून आपल्याला बाहेर काढतात. भ्रांती म्हणजे काय, माझी बायको, माझी मुलं, माझा संसार, माझी इस्टेट, सगळं माझा माझा माझा, माझा बंगला, माझी गाडी, ही भ्रांती आपली. अरे आपला शरीरच आपला नाही तर तो पण जाणार एक दिवशी. मग आपला शरीरच जर गेला तर आपल्याकडे गाड्या, घोड्या, बंगल्या आपल्याला काय कामाचे आहेत त्या. मग जेणे भ्रांतीपासून हिरतले, सर्व प्रकारच्या भ्रांतीपासून काढून घेतात सद्गुरू. आणि काय करतात, गुरुवाक्य मन धुतले. गुरुने दिलेल्या महावाक्यातून मनाची धुनाळ होते, मन स्वच्छ होतो. म्हणून महावाक्य, गुरुवाक्य, महाबोध, गुरुचं वचन हेच आपल्याला काय करतो, देहबुद्धीतून बाजूला काढतो. नाहीतर प्रत्येक माणूस देहबुद्धीवर आहे. जो ध्यान करत नाही, जो भगवंताचं चिंतन करत नाही, त्याला देहबुद्धी शेवटपर्यंत त्रास देणार. शेवटपर्यंत.
आणि अंतकाली त्याला 100% त्याला अधोगतीला जावं लागणार, दुर्गती होणार हो. म्हणून प्रत्येकाने ध्यान करा, त्या रोम रोमामध्ये भजन करा. लिहिलं की नाही, देहीच विदेही होणे, करून काहीच न करणे, जीवमुक्तांची लक्षणे जीवमुक्त जाणती. जे मुक्तच झालेले आहेत, जीवाला ज्याने शिवतत्वाशी एकरूप केले, शिवतत्वाशी याने जीवच शिवाला देऊन टाकला, जीव शिवाचा ऐक्य झाला आणि जीवभाव घेऊन शिवभावाशी एकरूप झाले, आत्मभाव टाकून परमतत्वामध्ये एकरूप झाले. त्याला अंतकाली देहाचा काहीच फरक पडत नाही. म्हणजे देहासंबंधी त्याचा काहीच आसक्ती राहत नाही. देहाची आसक्तीच राहत नाही त्या माणसाला. का तर देहबुद्धी त्याने आत्मबुद्धीकडे नेली, आत्म्याशी एकरूप झालेली असते. आणि आत्मस्वरूपी घातले हरवणे. म्हणजे गुरु काय करतं, आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप करून देतो आपल्याला. गुरुवाक्याने मन धुवून आपल्याला आपल्याच आत्मतत्वाशी एकरूप करून देणारा श्री गुरु जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत आपल्याला अनेक संकटे झेलावे लागतील. आणि म्हणून ज्ञानोबाने आपल्याला एक आगळी वेगळी आपल्याला भक्ती दिलेली आहे की तुम्ही काहीही करा, पण भगवंताचं भजन करा. एकदा का भगवंताच्या भजनाला सुरुवात केली तर भगवंतच तुम्हाला पुढे घेऊन येईल. तोच तुम्हाला हाताला धरून, जेथे जातो तेथे तू माझ्या संगाती, चालेविषयी हाती धरून ये, अशी आपली अवस्था होणार आहे. जिकडे जाणार तिकडे भगवंत आपल्याला हाताला धरून चालवेल. पण आपल्याकडे भक्ती, वैराग्य, विवेक, भजन आपल्याकडे असलं पाहिजे. ना तरी देहातीची मिया यावे, मग आपण पते याते न्यावे, हे नाही स्वभावे ज्या आधीची मद मिळले. नाही तरी देहांतीची मिया यावे. काय सांगितलंय की देहाच्या अंतकाली भगवंताने पावावे आणि आपले जवळ न्यावे असेही त्यांच्या मनात येत नाही. का की ते पूर्वीच मद्रूप झालेले असतात. म्हणजे भजनाची अशी कमाल आहे. ज्ञानोबा सांगतात की शेवटच्या अंतकाली आपण भगवंताला हाक जरी नाही मारली, एखाद्या साधकाने अंतकाली देवाचं नामस्मरण अजिबातच केलं नाही आणि जर त्याने आयुष्यभर त्याने भगवंताचं नामस्मरण केलं असेल तर भगवंताला न बोलवताना भगवंताला प्रत्यक्ष यावं लागतो. मागच्या वेळेमध्ये दिलाय की तुम्ही जर नामस्मरण केलं तर तुमचे ऋण फेडण्यासाठी मी येईन. म्हणजे भगवंत सांगतो की माझं नामस्मरण केलं तर त्या तुम्ही केलेल्या नामस्मरणाच्या ऋणानुबंधनामुळे मला यावं लागतं. भगवंत सांगतो ऋणानुबंध. बघा म्हणजे भगवंत किती दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहालू कृपालू, धनजनी दास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैसा. भगवंताकडे क्रोध नाही, संताप नाही. दिनाचा दयाळू होते, मनाचा मवाळू आहे भगवंत. भगवंत दयाळू आहे, पण आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम असले पाहिजे, भाव असले पाहिजे. आणि तो भाव आपल्याकडे निर्माण झाला तर मग अंतकाली आपल्याला भगवंताला हाक मारायची गरज नाही. आणि तो भजन कसा असतो तुम्हाला सांगतो. अंतकाली आपल्याला हे ठेवताना ज्ञानोबाने लिहिलं की नाही की तू केवळ परब्रह्मतया परमपुरुषायचे नाम तो माझे निज धाम होऊन टाके. म्हणजे त्याचं नखशिकांत नामस्मरण चालू होतं. त्याचं मुखातून मुख जरी बंद पडलं, भगवंताच्या दर्शनासाठी अंतकाली डोळे पण बंद पडतात, कान पण बंद होतात, इंद्रिय पण काम करत नाही.
मग अशा वेळेला त्या साधकाचं, त्या सिद्धपुरुषाचं, त्या भक्ताचं रोम रोम भजन करतो. प्रत्येक रोमावरती भजन चालू होतो. आपल्या अंगाला 3.5 कोटी केस आहेत आणि ते सगळे भजन करतात. 18 पद्म वानर करीती बुबुकार, अयोध्येशी आले दशरथ कुमार, नगरी होय अपार. रामाच्या आरतीमध्ये लिहिलं आहे 18 पद्म वानर, म्हणजे आपल्या अंगावरती 18 पद्म रोम आहेत आणि ते भजन करतात. अयोध्येशी आले दशरथ कुमार, म्हणजे अयोध्या म्हणजे आपला हा देह अयोध्या होऊन जातो. कारण या देहामध्ये रामाचं आपण भजन करतो, मग हा देहच रामरूप होऊन जातो, देहच अयोध्या नगरी होऊन जातो. अयोध्येशी आले दशरथ कुमार, बघा दशरथाचा पुत्र राम. या देहामध्ये देहच अयोध्या नगरी होऊन जातो आणि त्या अयोध्या नगरीमध्ये प्रत्यक्ष रामाला आपण बसवतो भजनानंदामध्ये. नगरी होय अपार, आणि ह्या देहरूपी नगरीमध्ये आनंद उत्सव साजरा केला जातो. ज्यावेळेला रामाचं दर्शन होतं, ज्यावेळेला नामाचं दर्शन होतं, त्यावेळेला या देहामध्ये आनंदरूपी उत्सव साजरा होतो, आपोआप होतो. राम आले की ज्या मंदिरामध्ये राम बसवला त्या मंदिरामध्ये उत्सव साजरा होतो की नाही मला सांगा, लगेच होतो की नाही. मोठे मोठे साधू लोक बोलवतात, संत लोक बोलवतात, मग तिथे आनंद साजरा होतो की नाही. तसा आपल्या हृदयामध्ये या अयोध्या नगरीमध्ये, देहरूपी नगरीमध्ये जर तो दशरथ कुमार म्हणजे प्रत्यक्ष रामाला, तर आनंद होणार नाही का आपल्याकडे. 18 पद्म वानर करीती बुबुकार, अयोध्येशी आले दशरथ कुमार, नगरी होय आनंद अपार. आनंद होतो प्रत्येकाला, आणि आनंद हाच आपला काय आहे, परमात्म स्वरूप आहे. प्रत्येकाचा आनंद, शांती, आनंद, चिदानंद. नातरी देहातीची मिया यावे, मग आपण याते न्यावे, हे नाही स्वभावे, यादीची मज मिनले. आणि अंतकाली काय भगवंत सांगतो की मला बोलवण्याची गरज नाही, मी स्वतः येतो त्यांच्यासाठी. का? कारण त्यांनी पूर्वीच ते माझ्याशी एकरूप झालेले असतात. अखंड भजन करून ते माझ्याशी मद्रूप झालेले असतात, अनन्य भावाने शरण आलेले असतात. ते येरी शरीरीची या सलिले, असते पण हे सावले, वाचुनी चंद्रिका ते ठेली, चंद्रीचा आहे. आता दृष्टांत दिलाय ज्ञानोबरांनी. काय सांगितलंय? याशिवाय त्यांच्या त्या शरीररूपी पाण्यात आत्मा आहे असे दिसते खरे. शरीररूपी पाण्यामध्ये आत्मा आहे असं दिसतं खरे, परंतु तो प्रतिबिंबाप्रमाणे मिथ्या आहे. म्हणजे शरीररूपी त्या पाण्यामध्ये आत्मा आहे असं दिसतं. जसा तळ्यामध्ये चंद्र दिसतो, तळ्यामध्ये चंद्र दिसतो की नाही. रात्री आपण गेलो किंवा दिवसा सूर्य दिसतो आपल्याला. तळ्यामध्ये पाणी शांत असेल तर आपल्याला चंद्र दिसतो तळ्यामध्ये रात्री. पण त्या तळ्यामध्ये पडलेला चंद्राचं बिंब आहे, ते काय, ते प्रतिबिंब आहे. चंद्राचं प्रतिबिंब. बिंब कुठे आहे? बिंब वरती आहे. बिंब कुठे आहे? वरती आहे. आणि प्रतिबिंब पाण्यात आहे. हो, मग तसा आपली देहबुद्धी होते की परमात्मा आपल्या आतमध्ये प्रतिबिंब आहे, पण बिंब कुठे आहे? तर बिंब वरती आहे आणि सगळीकडे भरलेला आहे. तसा त्याचा भाव तयार होतो की आपल्या आतमध्ये असलेला जो प्रतिबिंब आहे, त्या प्रतिबिंबाचा ध्यान न करता बिंबाचं ध्यान करतो, म्हणजे सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. म्हणजे त्याचा अंतःकरण व्याप्त होतो. काय होतो? व्यापक होतो. व्यापक. जसा चंद्र वरती आहे आणि त्याचा प्रतिबिंब पाण्यात आहे, पण त्या बिंब काय करतो? तर सर्वकडे तो चांदणे काय करतो? चंद्रामृत तो प्रकाशित करत असतो.
पण त्याचं मुख्य स्थान कुठे? तर बिंबाकडे आहे. आणि तो बिंब काय करतो? सगळीकडे चंद्रामृत म्हणजे चांदणे प्रकाशित करत असतो. तसा हा काय करतो? जर देहबुद्धी याची गेली, या साधकाची जर देहबुद्धी गेली ना, आत्मतत्वाशी एकरूप झाला, तर मूळ स्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर मग त्याला वाटतं ही विश्वाची माझे घर, ऐशी मती जायांची स्थिर. सर्व विश्वामध्ये मीच व्यापक आहे. किंबहुना चराचर आपणच झालो, चराचरामध्ये मीच व्याप्त झालेला आहे असं त्या साधकाला वाटतं. हेच खरं भजन बरं का. भजन काय? भजन व्यापक आहे हो, पण त्या भजनानंदामध्ये गेल्यानंतर आपल्याला अशी अनुभूती येते. हेरी शरीराची सलिले असते पण हे सावले, वांचुनी चंद्रिका ते ठेली चंद्रीचा असे. चंद्राचं किरण चंद्राच्या ठिकाणी आहे. कुठे आहे? चंद्राच्याच ठिकाणी आहे. आणि चंद्राच्या ठिकाणी असल्यामुळे ते चांदणं सगळीकडे प्रकाशित झालेलं आहे. चंद्रामृत सगळीकडे पसरलेलं आहे. पण ते खरं कुठे आहे? तर ते चंद्राच्या ठिकाणी आहे. तसं ह्या साधकाचा भाव काय होतो की सगळं काही करणारा माझा परमात्मा कुठे आहे? तर एकमेव परमात्मा माझ्या आतमध्ये, आणि म्हणून त्याची देहबुद्धी जाते. देहबुद्धी कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आपल्या आतमध्ये ते प्रगट होत नाही ज्ञान. त्या साधकाचा, त्या सिद्ध पुरुषाचा आपल्या अंतःकरणामध्ये पूर्ण भाव की परमात्मा हृदयस्थू नारायण, परमात्मा माझ्या आतमध्येच आहे असा जोपर्यंत भाव होत नाही, भजनानंदामध्ये जात नाही, तोपर्यंत देहबुद्धी आहे. आणि एकदा का देहबुद्धी गेली का सगळं चालवणारा परमात्मा तो माझ्या आतमध्येच आहे, प्रकाशित करणारा, असा त्याचा भाव तयार होतो. ऐसे जे नित्ययुक्त तयासी सुलभ मी सतत, म्हणून देहांती निश्चित मीच होती. अशा बौद्धाने माझ्याशी जे युक्त झालेले आहेत त्यांना मी नेहमी जवळ आहे, म्हणून ते मरणानंतर निश्चय आणि मधुर होतात. काय सांगतायत? असा जर भाव तयार झाला त्या साधकाचा तर तो सिद्ध पुरुष होतो. ऐसे जे नित्ययुक्त म्हणजे नित्य नियमाने युक्त म्हणजे त्या भगवत स्वरूपाशी, भगवंताच्या आनंदामध्ये, भगवत भावामध्ये, काय शब्द? भगवत भावामध्ये ते नित्ययुक्त झालेले आहेत, म्हणजे भगवंताशी एकरूप झालेले आहे. तयाशी सुलभ मी सतत, त्यांना मी सुलभ म्हणजे त्यांच्यासाठी मी सहज त्यांच्यासाठी मी धावून येतो. लिहिलं की नाही? ज्ञानोबाला सांगतात बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भाव्या आपणापन, ब्रह्मनिष्ठा राखे संपूर्ण तत्पारायण हरनिशी. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ज्याची बुद्धी अशी झालेली आहे, बुद्धी निश्चय, ज्याच्या बुद्धीचा निश्चय असा झालेला आहे, त्या आत्मतत्व मीच आहे, आपणच परब्रह्म आहोत. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपणच ब्रह्म आहोत असा ज्याचा भाव तयार झालेला आहे. ब्रह्मनिष्ठा राखे संपूर्ण, आणि ज्याची त्या ब्रह्मावर निष्ठा पूर्णपणे त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झालेला आहे, आणि ज्याचा पूर्ण भाव भगवदाकार वृत्ती झालेली, ज्याची भगवत भजनामध्ये जो गेलेला आहे, भगवत आनंदामध्ये जो रममान झालेला आहे, ब्रह्मनिष्ठा राखे संपूर्ण तत्पारायण हरनिशी. आणि सातत्याने तो भाव ठेवल्यामुळे भगवंत सांगतो मला प्रत्यक्ष अंतकाळी, मला प्रत्यक्ष त्या साधकाच्या, त्या भक्ताच्या हाकेला धावून जावं लागतो. पण आपल्याकडे तो भाव असला पाहिजे, आणि म्हणून सातत्याने आपण काय करायला पाहिजे? भजन करायला पाहिजे. भगवंताचं नामस्मरण हेच आपल्याला तारू शकतो. जगामध्ये दुसरं कोणतीही वस्तू भगवंताला प्राप्त करण्यासाठी एखाद्या माणसाकडं कितीही पैसा असला, कितीही दौलत असली, कितीही त्याने पूजा केली, अर्चा केली, यज्ञ केलं, हवन केलं, व्रत केलं, वैकल्य केलं, तरी भगवंताची प्राप्ती होत नाही. भगवंताकडून काहीतरी घेतो माणूस, पण भगवंताला मागत नाही.
आणि भगवंत ही मागण्याची वस्तू नाही आहे. भगवंत होण्याची वस्तू आहे. देव ही होण्याची वस्तू आहे. आणि यज्ञातून, हवनातून, व्रतवैकल्यातून काय करतो? भगवंताकडून काहीतरी मागतो माणूस, भगवंताला मागत नाही. म्हणून तुकाराम महाराज काय बोलले? देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या. लोक म्हणतात देव न लगे, देव न लगे. बाबा देव नको आम्हाला. का देव नको आम्हाला? देवाकडून काहीतरी पाहिजे आम्हाला. कारण देव आपल्या घरामध्ये आला तर आपल्याला वाईट विचार करता येणार नाही, वाईट वागता येणार नाही, खोटं बोलता येणार नाही. देव न लगे, देव न लगे, साठवण्याचे रुधले जागे. ज्या जागेवर भगवंताला साठवायचं आहे त्या जागेवर आम्ही काय केलंय? लोक म्हणतात तुकोबाऱ्याला, ज्या जागेवर आम्ही भगवंताला साठवायची जी जागा आहे त्या जागेवर आम्ही सगळा प्रपंच थाटून ठेवलाय. सगळा प्रपंच थाटून ठेवलाय. कोणी बंगला बांधायची इच्छा केली त्याच्यामध्ये, त्या अंतकरणामध्ये, तर कोणी प्रॉपर्टी घ्यायची इच्छा ठेवलेली आहे. मोठा मोठा बिझनेसमॅन व्हायची, नावलौकिकरणाची इच्छा ठेवलेली आहे. अशा अनेक अंतकरणामध्ये काय केलंय? सगळ्या इच्छा, आकांक्षा, कामना, भावना, आशा, असूया सगळं साठून ठेवलेलं आहे. म्हणून सांगतात, लोक सांगतात तुकोबाऱ्याला, देव न लगे, देव न लगे. नको बाबा, देव नको, साठवण्याचे रुधले जागे. काहीतरी देवाला, काही लोक तर देवाला घेतच नाही. का नको बाबा, आम्हाला खायला प्यायला लागतो. बघा काय विचार करतात? आमचं खाणं पिणं तुटून जाईल, आमच्या घरात माल नको, माल घातली तर आम्हाला भक्षण करता येणार नाही. म्हणजे किती लोक बघा भगवंतापासून किती लांब आहेत. कधी यायचे आपल्याजवळ? भगवंताजवळ कधी यायचे? भगवंताची ओळख कधी व्हायची? अशा आयुष्य निघून जातात माणसाची, पण भगवंताची ओळख होत नाही. का तर लोकांनी अशा अपेक्षाच करत नाही. मुमुक्षकडे माणूस जात नाही. कोणाला असं वाटतं की मोक्ष मिळावं? नाही वाटत कोणालाच. अनेक प्रकारच्या व्याधी माणूस भोगतो, अनेक प्रकारचे दुःख कष्ट भोगतो, पण भगवंताला मागत नाही. भगवंताकडून काहीतरी मागतो. ऐसे जे नित्ययुक्त तयाशी सुलभ मी सतत. बघा नित्ययुक्त म्हणजे नित्य नियमाने जे माझे सतत भजन करतात त्यांना मी सहज भेटतो. त्याशी मी सुलभ आणि सतत, म्हणून देहांती निश्चित मीच होती. म्हणून अंतकाली, देहाच्या अंतकाली काय होतात? ते मीच होशी, म्हणजे माझ्याशी मद्रूप होतात, मलाच येऊन भेटतात. अंतकाली, देहाच्या अंतकाली ते मलाच येऊन भेटतात. का तर सततम कीर्तयंतो माय, म्हणजे सातत्याने ते कीर्तन करतात. यतस्तांश दृढव्रत, ते त्याने व्रतच धारण केलेलं आहे की भगवंताचं भजन करणं हाच आमचा धंदा आहे. भगवंताचा सातत्याने भजन करणं हा त्यांचा धंदा झालेला आहे. आमचा धंदा हरिगोविंदा, हरिगोविंदा असं त्यांनी काय केलेलं आहे? पण घेतलेलं आहे. आणि तेच माझ्या आत्मस्वरूपाला येऊन भेटतात. आणि असा आत्मस्वरूपाशी एकरूप होता होता ते माझ्याशी मद्रूप होतात. आणि मग मला त्यांची चिंता लागते. मला त्या भक्तांची, मला त्या साधकांची चिंता लागलेली असते, जे अखंड माझे चिंतन करतात. तयाची चिंतावनी मजची पडली. ज्ञानवरा सांगतात मला त्यांची चिंता लागते. आणि रात्रंदिवस आपल्याला सांभाळतात भगवंत. का? आपण भजन केलं तर. आणि ज्यांनी भजन केलं नाही त्याला भगवंत सांभाळत नाही. असं वाटतं का तुम्हाला? त्यांनाही सांभाळतो भगवंत. पण शेवटीला गती ह्या देहातून
जी गती आहे त्यांची अवगती होते, म्हणजे अधोगतीला जातात ते. आणि ज्यांनी भगवंताला ह्या देहात येऊन भगवंताला प्राप्त करण्याची ज्यांनी इच्छा केली आणि ज्यांनी श्रीगुरूला शरण गेले आणि ते नाम घेतलं, अनुग्रहित झाले, तर आपल्याला ह्याच जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती होते. आणि नरदेह तेवढ्याच करता दिलेला आहे, भगवंताच्या प्राप्तीसाठी नरदेह दिलेला आहे. आणि तो आपण नरदेह जर आपण विषयांवर वापरला तर मग येथे कोणाचे काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले. आपणच आपल्या हाती आपल्या या आत्म्याचा घात करतो. कारण जो आत्मा आपल्याला मनुष्य देहामध्ये मिळालेला आहे त्या आत्म्याच्या द्वारे आपण भगवंताला प्राप्त करू शकतो. इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही हो, इतर योनीच्या ठाई भक्तीच नाही. मग क्लेश तरुची वाडी ते तापत्रयाग्नीची सगडी, जे मृत्यू लोकांशी कुरोंडी सांडिली आहे. मग जे क्लेशरूप झाडांचे बन आणि तापत्रयरूपी आधींची शेकडी, अग्नीची शेगडी, जे मृत्यूरूप कावळ्यास बळी दिले आहे. म्हणजे ज्ञानोबरात इथं वर्णन कसं करतो की जे क्लेशरूप झाडांचे बन आहे, काय आहे, प्रत्येक देहामध्ये क्लेश आहे, प्रत्येक देहामध्ये त्रास आहे, प्रत्येक देहाला काही ना काही व्याधी आहेत माणसाला. आणि ते प्रत्येक देह काय झालेला आहे, तर ते एक झाडांचं बन तयार झालेलं, म्हणजे अनेक व्याधी त्या देहामध्ये आहेत माणसाच्या. त्या व्याधींनी काय केले, शरीराला जखडून टाकलेल्या प्रत्येकाच्या देहाला. हे तापत्रय रूप अग्नीची शेगडी बघा. आणि तापत्रय म्हणजे सगळ्या प्रकारचे ताप, दुःख, कष्ट या शरीरामध्ये आहेत. ह्याच शरीरामध्ये माणसाला ताप, दुःख, कष्ट, संसाराचा अनेक प्रकारच्या व्याधी, अनेक प्रकारचे त्रास आहेत. आणि ते मृत्यूरूप कावळ्यास बळी दिले जाते. आणि काय करतात, ह्या सगळ्या व्याधी आहेत, ह्या आपल्याला काय करतात, तर मृत्यूच्या त्या दरीमध्ये आपल्याला ढकलून देतात. मृत्यूरूपी कावळा आहे आणि त्या मृत्यूरूपी कावळ्याच्या दरीत आपल्याला कावळ्याच्या काय मृत्यूरूपी कावळ्यास बळी दिले जाते. म्हणजे सगळे काही जे आहे आपण मृत्यूच्या जगड्यात जातो. का जातो, तर आपल्याला देहबुद्धीमुळे, ते देहबुद्धी आत्मतत्वाकडे जात नाही. आणि त्या देहाकडे आलेल्या व्याधी, देहाकडे असलेले विषय, देहाकडे असलेले गुण, ते आपल्याला काय करतात, अधोगतीला घेऊन जातात. आणि देहाची व्याधी किंवा देहाला असलेला त्रास आपल्याला कमी करायचा असेल, या व्याधींपासून आपल्याला अलिप्त व्हायचं असेल ह्याच जन्मामध्ये, तर आपल्याला जा सद्गुरूशी शरण, चुके तुमचे जन्म मरण. जन्म मरणाचा फेरा आपल्याला चुकवण्यासाठी आपल्याला नरदेह मिळालेला आहे. आणि आपण जर तो असाच विषयांवर घालवला आणि आपण देहबुद्धीवर घालवला, संतांची संगत जर आपण केली नाही, मग संतांच्या संगतीमध्ये सगळं आहे. आणि ती संतांची संगत ज्याला मिळाली त्याची देहबुद्धी आपोआप बाजूला होतो आणि तो आत्मतत्वाशी, आपल्याच आत्मदेवाशी एकरूप होऊन आपल्याच भजनानंदामध्ये त्याला देह ठेवता येतो. आणि ज्याने आपल्याच भजनानंदामध्ये देह ठेवायचा प्रयत्न केला तो भगवत स्वरूपाला प्राप्त झाला. आणि आपलाच भजन जो विसरला त्याने आपल्याच आत्म्याचा घात केला असं समजायचं. आपल्याच आत्म्याचा घात आपण करतो का, आपल्याच आत्म्याची ओळख नाही आपल्याला, आपण कोण आहोत याची आपल्याला ओळख नाही. म्हणून ज्ञानोबारांनी सोप्या भाषेत आपल्याला सांगितलं की बाबा रे, तू एक काम कर, जशी भक्ती असेल तशी कर, हळूहळू हळूहळू का होईना. आणि केलेल्या भक्तीतून खरं तर लहानपणापासूनच हे आपल्याला
भगवंताच्या नामाचं वेळ पाहिजे, भगवंताच्या नामस्मरणाचं वेळ पाहिजे आपल्याला. जर लहानपणापासूनच आपल्याला तो वळण लागला, लहानपणापासून बरं का, कारण ज्या वेळेला माणूस भर जवानीमध्ये येतो त्यावेळेला त्याची इंद्रिय काय असतात, इंद्रिय त्याची एकदम तेजोमय असतात हो. आणि त्याने 10 मिनिटं चिंतन केलं भगवंताचं ते 10 तासासारखं होईल. कारण इंद्रियामध्ये तेवढी शक्ती असते, भगवंताने दिलेली असते. आणि ज्या वेळेला माणूस 50-60 नंतर येतो भगवंताच्या भजनाला, तेव्हा त्याची इंद्रिय काय कमकुवत झालेली असतात आणि शरीरातला तेज कमी झालेला असतो. आणि म्हणून लहानपणापासूनच माणसाला काय पाहिजे, त्या भगवंताच्या भक्तीचं माणसाला वेड असलं पाहिजे हो. म्हणून समर्थाने लिहिले की लहानपण गोट्या खेळण्यामध्ये गेलं, तारुण्य अवघेची वेचेले विषयांकडे, वृद्धपणी नाना रोग, भोगणे लागे कर्म भोग. मग भगवंताचा योग कोणे काले, बालपण नेमतेपणी गेले बघा, बालपण नेमतेपणामध्ये जातो. तारुण्य अवघेची वेचेले विषयांकडे, तारुण्य विषयांमध्ये जातो. वृद्धपणी नाना रोग, म्हातारा झालं की अनेक प्रकारचे रोग माणसाला त्रास देतात. मग भगवंताचा योग कोणे काले. म्हणून लहानपणापासूनच आपल्याला काय पाहिजे, भगवंताच्या भजनाची भक्तीची आवड पाहिजे. तरच आपल्याला या नरदेहा, जो नरदेह दिलेला आपल्याला, त्या नरदेहाला आपण जन्माला येऊन काहीतरी आपणच सार्थक करायला पाहिजे. आणि असा हा नरदेह आपल्याला भगवंताने दिलेला आहे. आणि हा नरदेह आपल्याला भगवंताच्या भक्तीमध्ये, भगवंताच्या भजनामध्ये सातत्याने आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपल्याला चित्त शुद्ध करा. तुकोबाऱ्या सांगतात, आता तरी पुढे हाची उपदेश. इथून तरी तुम्हाला समजलंय ना भगवंताची भक्ती कशी करायची, तर तुम्हाला हाच उपदेश करतो मी. तुकोबाऱ्या सांगतात, आता तरी हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत. सगळ्यांना मी पाया पडून सांगतो, दंडवत नमस्कार करून सांगतो, आपल्याला चित्त शुद्ध करा, आपले चित्त शुद्ध करा. आणि चित्त शुद्ध करण्याची जी कला आहे ती श्री गुरूंकडे आहे. म्हणून असो जयाशी मोक्ष व्हावा, त्याने सद्गुरू करावा, सद्गुरू विन मोक्ष पावावा. हे कल्पांतीनं घडे हो. कल्पचे कल्प आपल्याला जन्म घ्यावा लागतील, पण श्री गुरूंशिवाय आपल्याला प्रत्येक माणसाला मोक्ष मिळणार नाही. असो जयाशी मोक्ष व्हावा, त्याने श्री गुरु करावा, सद्गुरू विन मोक्ष पाहावा. एक कल्पांतीनं घडे. मग सद्गुरूला शरण जायला पाहिजे, तरच आपल्याला या भजनाची आपल्याला आवड लागेल. आणि भजनानंदातूनच आपल्याला हा ध्येय ठेवता यायला पाहिजे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा, नाना बाबा, रोहिदास बाबा यांच्या चरणी समर्पित करीत